आपल्या माध्यमातून माननीय सरकारच्या माननीय मंत्री महोदयांच्या मला निदर्शनास आणून द्यायचे आहे। महाराष्ट्रातलं सहकार हे देशामधलं एक आदर्शवत सहकार होतं। विना सहकार नाही उद्धार या ब्रीद वाक्यापासून सुरुवात झालेलं सहकार आता सहकाराचा स्वाहाकार इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे, पण मी सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून किती चुकीच्या पद्धतीनं या सहकाराची वाट लावली जाते हा विषय आपल्या समोर निदर्शनास आणून द्यायचा आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती बँकेच्याच एका संचालकाने अर्ज केला की बँकेत चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू आहे, भ्रष्टाचार सुरू आहे, अनियमितता सुरू आहे आणि त्या संचालकाच्या तक्रारीवरून माननीय छत्रीकर समिती, ज्या समितीमध्ये 5 सदस्य होते अधिकारी, त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली। या चौकशीमध्ये जवळपास 21 मुद्दे 83 मध्ये तपासले गेले आणि त्याच्या संदर्भामध्ये 83च्या चौकशीमध्ये जिल्हा बँकेवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। 83ची चौकशी झाल्यानंतर 88ची चौकशी सुरू झाली। 88च्या चौकशीमध्ये काही मुद्दे जाणीवपूर्वक वगळण्यात आलेले आहेत आणि परत या चौकशीवरती स्टे देण्यात आलेला आहे। माननीय मंत्री महोदयांनी या बाबीकडे सिरियसली बघितलं पाहिजे। सांगली जिल्ह्यामध्ये 2 विभाग आहेत, एक कृष्णाकाठचा विभाग आहे आणि दुसरा दुष्काळी पट्टा आहे आणि आम्ही दुष्काळी पट्ट्यातून आलेले कार्यकर्ते आहोत। दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सभासदाची फी भरून अनेक साखर कारखाने, अनेक सूतगिरण्या त्या भागामध्ये उभा केलेल्या आहेत, परंतु या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे या बँकेचं नेतृत्व आहे त्यांनी अनेक कारखाने, अनेक सूतगिरण्या जाणीवपूर्वक बंद पाडून त्या विकत घेण्याचा सपाटा लावलेला आहे। आणि काही 2 उदाहरणं मी देऊन परत जो माझा मूळ मुद्दा आहे त्याच्यावरती येतो। हे कारखाना आहे जतचा सहकारी साखर कारखाना जो 250 एकरामध्ये आहे आणि जत शहराला लागून आहे। आता आज मितीला मी तुमच्या सोबत बोलत असताना 10 लाख रुपये गुंठा तिथल्या जमिनीचा भाव आहे। हा कारखाना राज्य बँकेनं 40 कोटीला एका नेत्याला विकला आणि 8व्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्यांना 120 कोटीचं लोन दिलं। आज बघा कारखान्याची किंमत, कारखान्याचं पूर्ण स्ट्रक्चर, तिथल्या मशिनरी आणि 250 एकर जमीन। महाकाली सहकारी साखर कारखाना आहे कवठे महांकाळला, या कारखान्याचं 140 कोटीचं कर्ज आहे। 140 कोटीच्या कर्जासाठी गेले 5 वर्ष हा कारखाना बंद पाडलाय। जिल्हा बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली। ज्या लोकांना जमीन विक्रीला परवानगी दिली त्यांनी त्या जमिनीचा भाव काढलाय 35 लाख रुपये गुंठा, म्हणजे स्टँडला लागून हा कारखाना आहे। आपल्याला सगळ्याला माहित आहे की कोणत्याही शहरामध्ये एसटी स्टँड असते तो एकदम हाय रेटचं ठिकाण असतं, त्या एसटी स्टँडला लागून हे 280 एकराचा कारखाना आहे। माझं काय म्हणणं आहे की 20 एकर जमीन विकली तर 140 कोटी फिटून 40 कोटी कारखान्याकडे शिल्लक राहत आहेत, परंतु त्या नेत्याचं म्हणणं हा कारखाना बंदच पडला पाहिजे आणि ती पूर्ण जमीन आणि हा कारखाना मला थोडक्या दरामध्ये विकत मिळाला पाहिजे। मग ही बाब आपण थांबवणार आहात का नाही थांबवणार? आणि मग पुढे जाऊन आटपाडी मधला मानगंगा सहकारी साखर कारखाना, हा कारखाना विक्रीत काढण्याचा डाव हा त्या कारखान्याच्या लोकांनी काढलेला आहे, जिल्हा बँकेला धरून, जिल्हा बँकेचं नेतृत्व करते त्या मंडळीला धरून। म्हणून आमचा आक्षेप असा आहे की 2 वर्षापूर्वी आटपाडीतली सहकारी सूतगिरणी, ही सहकारी सूतगिरणी जिल्हा बँकेनं लिलावात काढली। लिलावाची रक्कम ठेवली 40 कोटी रुपये आणि विकली कितीला? 11.5 कोटीला। मंत्री महोदय साहेब, अत्यंत सिरियस विषय आहे। जिल्हा बँक 40 कोटी लिलावाची किंमत ठेवते, ती सूतगिरणी 11.5 कोटीला विक्री करते। जेव्हा दस्त होतो, खरेदी होते, 11.5 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे, परंतु अध्यक्ष महोदय 11.5 कोटीची स्टॅम्प ड्युटी हे रजिस्ट्रारनी भरून घेतली नाही, त्यांनी 100 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली, 6 कोटी रुपये। म्हणजे सरळ सरळ इथं लक्षात येत आहे की 11.5 कोटी आणि 100 कोटी म्हणजे जवळपास 88 88 कोटी रुपयाचा इथं सरळ भ्रष्टाचार दिसतोय। तुम्ही सूतगिरणी विकली 11.5 कोटीला, राज्य सरकारनं 24 कोटी रुपये या सूतगिरणीला दिले होते, ते 24 कोटी रुपये का नाहीत भरून घेतले बँकेनं? 24 कोटी रुपये भरून न घेता बँकेनं विक्री करण्यासाठी परवानगी का दिली यामध्ये बँक जबाबदार आहे। आणि परत त्या सूतगिरणीचे 46 एकरचे एनए प्लॉट पाडून ते 200 कोटी रुपयाला विकले गेले। म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार या सूतगिरणीमध्ये झाला आणि त्याच सूतगिरणीचे मालक आता परत
मानगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीला काढतायत. मानगंगा सहकारी साखर कारखान्याची जमीन 227 एकर आहे. माझ्या समाजाच्या लोकांनी फुकट जमीन दिली आहे. 2 महिने आम्ही शोधतोय तिथं ऑफिसला की यांचं खरेदी खत झालंय का. एक पण खरेदी खत आम्हाला मिळालं नाही. मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत या विषयावरती की जी सूतगिरणी जरी वस्त्रोद्योगचा हा विषय असला तरी जिल्हा बँकेनं विक्री केलेला आहे. जिल्हा बँकेनं विक्री करताना याचा विचार का नाही केला की राज्य सरकारचे 24 कोटी न भरता तुम्ही विक्रीला परवानगी का दिली. 40 कोटी रुपये तुम्ही लिलावाची किंमत ठरवलेली असताना 11.5 कोटीला का विकली. 11.5 कोटीला विकलेली असताना त्याचे 100 कोटीची स्टॅम्प ड्युटी सरकारनं भरून घेतली. म्हणजे हा सरळ त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही सूतगिरणीच्या व्यवहाराला स्थगिती देऊन या व्यवहाराच्या चौकशीचे आदेश आपण देणार आहात का. हा नंबर 1चा प्रश्न. नंबर 2रा प्रश्न 88 खाली जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीला आपण स्थगिती दिलेली आहे सरकारनं. ती स्थगिती तुम्ही आज उठवणार आहात का. नंबर 2. नंबर 3 83 चौकशीमध्ये जे मुद्दे समोर आले होते त्यातले मुद्दे जाणीवपूर्वक वगळले. ते कुणी वगळले, कशासाठी वगळले आणि आता ते मुद्दे घेऊन परत 88ची चौकशी होणार आहे का. आणि त्या चौकशीला तुम्ही काय टाइम बॉन्ड प्रोग्राम देणार आहात का की महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये आम्ही याची चौकशी करू आणि त्या संचालक मंडळावरती फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करू. आणि मानगंगा सहकारी साखर कारखाना जो आहे तो अत्यंत महत्वाचा सहकारी साखर कारखाना ज्या कारखान्याची किंमत देता काय मंत्री महोदयाने बोल द्या ना. आता बरं ठीक आहे, परत मला द्या एकदा बोलायला. 1:40ला संपवायचं होतं आपलं लक्षवेधी. हो माननीय अध्यक्ष 10 महोदय, मिनिट वाढले. सभागृहाचे सदस्य सन्मान्य गोपीचंदजी पडळकर यांनी अतिशय गंभीर मुद्द्यावरती या सभागृहाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. या ठिकाणी खरं आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामामध्ये जी अनियमितता होती त्याच्याकरता सहकार आयुक्तांनी एक कमिटी नेमली आणि कमिटी नेमल्यानंतर या बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना आणि सहकार कायदा व बँकेचे पोटनियम यांची